नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। मग या ठिकाणी बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालील विधाने अभ्यासा। आता या ठिकाणी आपल्याला दोन विधानं दिलेत आणि या दोन विधानाचा आपल्याला अभ्यास करायला सांगितलं आहे। ठीक आहे, मग बघूया पहिलं विधान काय आहे। पेनिसिलियम हे हिरव्या रंगाचे कवक असून त्याचा उपयोग निमोनिया, घटसर्प सारख्या जीवाणूजन्य रोगाच्या उपचारासाठी होतो। मग हे पहिलं विधान काय आहे, तर हे विधान बरोबर आहे। ठीक आहे, दुसरं विधान बघू। काही भूछत्र हे कमी कॅलरीयुक्त व जास्त प्रथिनयुक्त खाद्य म्हणून वापरतात, हे सुद्धा विधान काय या ठिकाणी आपलं बरोबर आहे। मग आपलं उत्तर काय येईल, ए आणि बी दोन्ही योग्य हे आपलं या ठिकाणी उत्तर असेल। मग तुम्हाला लक्षात ठेवायचे बाबा, हे पेनिसिलियम कोणत्या रंगाचं कवक आहे, तर हे हिरव्या रंगाचं कवक आहे आणि याचा उपयोग कशासाठी होतो पहा, निमोनिया आणि घटसर्प सारख्या जीवाणूजन्य रोगाच्या उपचारासाठी होतो। ठीक आहे, त्याचबरोबर काही जे भूछत्र आहेत हे काय असतात, कमी कॅलरीयुक्त आणि जास्त प्रथिनयुक्त म्हणजे जास्त प्रोटीनयुक्त असतात, त्यालाच आपण काय म्हणतो बघा, तुम्ही जर मशरूम म्हणतो, काय मशरूम। ठीक आहे, मग हे दोन्ही विधानं काय आहेत आपल्या या ठिकाणी बरोबर आहेत। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा। आता इथं काय सांगितलंय, अयोग्य विधान ओळखायला सांगितलं। आता अयोग्य विधान म्हणजेच कोणतं विधान ओळखायचं आपल्याला या ठिकाणी, चूक असणारं विधान ओळखायचं आहे। मग बघूया विधान काय दिलेत बघा। कवकांच्या अभ्यासाला मायकोलॉजी म्हणतात, कवकांच्या अभ्यासाला काय म्हणतात, मायक्रोलॉजी किंवा मायकोलॉजी। मग हे विधान बरोबर आहे। त्याच्यानंतर दुसरं बघू, कवकांची पेशीभित्तिका कायटिन या शर्करेपासून बनलेली असते, हे विधान सुद्धा बरोबर आहे। तिसरं विधान बघूया, गजकर्ण, खरूज, नायटा हे कवकजन्य रोग आहेत, मग हे विधान सुद्धा काय या ठिकाणी बरोबर आहे। मग आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही हे आपलं उत्तर येईल। का, तर आपल्याला काय सांगितलं त्यांनी, अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी ओळखायला सांगितली होती किंवा चुकीचं वाक्य। अयोग्य विधान म्हणजे काय, चुकीचं वाक्य आपल्याला या ठिकाणी ओळखायला सांगितलं होतं। ठीक आहे, मग तुम्हाला लक्षात ठेवायचे बाबा, प्रश्न विचारू शकतात की कवकाच्या अभ्यासाला काय म्हणतात किंवा कवकाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात, तर काय म्हणतात, मायकोलॉजी म्हणतात। त्याच्यानंतर कवकामधली जी पेशीभित्तिका आहे, ही पेशीभित्तिका कोणत्या शर्करेपासून बनलेली असते, हा प्रश्न सुद्धा वेगळा विचारू शकतात। मग ही पेशीभित्तिका कोणत्या शर्करेपासून बनलेली असते, तर कायटिन या शर्करेपासून बनलेली असते। त्याच्यानंतर प्रश्न विचारू शकतात की खालीलपैकी कोणते रोग हे कवकजन्य रोग आहेत। आता कवकजन्य रोग म्हणजे काय, तर कवकापासून बुरशीपासून होणारे रोग, त्याला काय म्हणतो आपण, कवकजन्य रोग म्हणतो, त्याला फुंगी, कवकाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, फुंगी म्हणतात, हे पण लक्षात ठेवा। ठीक आहे, मग बघा, गजकर्ण आहे, खरूज आहे, नायटा आहे, मग यालाच आपण काय म्हणतो बघा, फंगल इन्फेक्शन झालं म्हणतो। फंगल इन्फेक्शन म्हणजेच काय, तर हे कवकजन्य रोग आहेत। ठीक आहे, मग हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। पुढचा प्रश्न बघूया, 3 नंबर, काय विचारलं बघा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। आता इथं आपल्याला रोग आणि पुढं आदिजीव यांच्या जोड्या दिल्या आहेत आणि यापैकी आपल्याला चुकीची जोडी आपल्याला ओळखायला सांगितलेली आहे। ठीक आहे, मग पहिला रोग कोणता दिला पहा, स्लीपिंग सिकनेस, कोणत्या आदिजीवामुळे होतो, ट्रायपॅनोसोमा, मग ही जोडी काय आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर दुसरं काय पहा, काला आजार, कोणत्या आदिजीवामुळे होतो पहा, लेसेमेनिया डोनाव्हानी, मग हे विधान सुद्धा किंवा ही जोडी सुद्धा काय आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर तिसरी काय रोग, ॲमिबियासिस, ॲमोइबा, हे सुद्धा बरोबर आहे। मग इथं सुद्धा आपलं चौथं पर्याय असेल की वरीलपैकी एकही जोडी ही चुकीची नाही, हे आपलं उत्तर असेल। मग तुम्हाला लक्षात ठेवायचं, हे सगळे रोग कशापासून होणारे आहेत, तर आदिजीवापासून होणारे रोग आहेत। ओके, मग कोणत्या आदिजीवापासून कोणता रोग होतो हे लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात। ठीक आहे, पुढचा महत्त्वाचा प्रश्न 4 नंबर, काला आजार या रोगाचा प्रसार खालीलपैकी कोणत्या सजीवामुळे होतो। कोणत्या रोगाचा, तर काला आजार हा जो रोग आहे याचा प्रसार कोणत्या सजीवामुळे होतो असं विचारलं। मग याचा प्रसार कशापासून होतो, तर स्ते माशी जी आहे याच्यापासून काय होतो, काला आजार या रोगाचा प्रसार होतो। ठीक आहे, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे,
पुढचा प्रश्न, खालील विधाने अभ्यासा. पहिलं विधान काय दिले बघा, आदिजीव हे स्वयंपोषी असून सृष्टी मोनेरामध्ये येतात. हे विधान चुकीचं आहे. का? तर आदिजीव हे स्वयंपोषी नसून ते काय असतात, परपोषी असतात. याच्यामध्ये काही अपवाद आहेत, काही स्वयंपोषी असतात, पण सरसकट स्वयंपोषी नसतात, यांना परपोषी म्हटलं जातं. म्हणून पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं विधान बघू, आदिजीवीमध्ये पेशीरस, पेशीपटल व केंद्रक असते. आता या ठिकाणी केंद्रक असते, पण जो पूर्णपणे विकसित केंद्रक नसते, परंतु ठीक आहे केंद्रक असते, म्हणून आपलं विधान काय येईल, बी बरोबर. मग खाली ऑप्शन जर पाहिलं तर आपलं उत्तर काय येईल, बी योग्य हे आपलं उत्तर येईल. मग आता या ठिकाणी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जातो की आदिजीव हे कोणत्या सृष्टीमध्ये येतात. आता हे जे आदिजीव आहेत हे कोणत्या सृष्टीमध्ये येतात, तर आदिजीव मोनेरा सृष्टीमध्ये येतात. लक्षात ठेवायचं. आदिजीवामध्ये काय असतं बघा, पेशीरस असतो, पेशीपटल असतं, केंद्रक असतं, पण ते पूर्णपणे विकसित नसतं, केंद्रक सदृश रचना असते, पण ठीक आहे केंद्रक असतं. त्यांनी आपलं उत्तर इथं बी योग्य दिलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय असणार आहे, तर ही TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल बघा, तर तुम्हाला या ठिकाणी 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर TCSने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील. आता तुम्हाला माहिती आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविकेची परीक्षा कोण घेणार आहे, तर TCS घेणार आहे. म्हणून तुम्हाला अभ्यास करताना TCS पॅटर्ननुसार अभ्यास करायचा आहे आणि TCSने घेतलेल्या प्रश्नपत्रिकेचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता या 10 टेस्ट सिरीज सोबतच आपण काय करत आहोत, या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्येच अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करत आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्याचबरोबर ICDSच्या सुद्धा अतिशय IMP, अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. मग जर एवढ्या सगळ्या स्टडी मटेरियलचा तुम्ही स्टडी केला मित्रांनो, तर तुम्ही परीक्षेमध्ये 170 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी सहज घेऊ शकता. आणि जर परीक्षेमध्ये तुम्ही 170 पेक्षा जास्त मार्क घेतले तर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन काय होणार, 100% तुमचं सिलेक्शन होणार. ठीक आहे. मग या सगळ्या मटेरियलची किंमत किती आहे बघा, तर फक्त 250 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर अजून चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार जर आज तुम्ही आपली टेस्ट सिरीज घेतली मित्रांनो, तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला काय होणार आहे, फक्त आणि फक्त 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल. या ठिकाणी आपला नंबर आहे बघा, 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे, फोनपे नंबर आहे. या नंबरवरती काय करायचं, तुम्हाला 149 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला हाच नंबर आहे, 96 89 14 16 30. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न 6 नंबर, कुलेक्स डासाच्या मादीमुळे खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार होतो असं विचारलंय. मग कुलेक्स डासाच्या मादीमुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो, तर हत्तीपाय रोग या रोगाचा प्रसार होतो. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं बरं का, हा प्रसार फक्त मादीमुळे होतो, नरामुळे होत नाही. प्रश्नामध्ये ते काय करतात, या मादीच्या ऐवजी नर देतात आणि विचारतात विधान बरोबर आहे की चुकीचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा, बारकाईने वाचायचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न 7 नंबर पहा, इथंच आहे खाली. खालीलपैकी कोणते लैंगिक पद्धतीने प्रसारित होणारे रोग आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारले. ठीक आहे. ऑप्शन काय दिलेत पहा, कॉन्क्रॉइड, डोनाव्हॅनसायसिस आणि सीपी हिल्स. तर यापैकी आपलं उत्तर काय येईल, वरीलपैकी सर्व हे रोग काय आहेत,
लैंगिक पद्धतीने प्रसारित होणारे आहेत. अजून याच्यामध्ये लैंगिक पद्धतीने प्रसारित होणारे कोणते आहेत? HIV आहे, ज्याला आपण एड्स म्हणतो. त्याच्यानंतर आपण काल पाहिलं होतं हेपॅटायटिसचे काही प्रकार सुद्धा काय आहेत? लैंगिक पद्धतीने प्रसारित होणारे रोग आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 8. आता या ठिकाणी काय विचारलं आपल्याला की बाबा चुकीची जोडी ओळखायला सांगितली. पहा काय, चुकीची जोडी ओळखायला सांगितली. मग जोड्या कशाच्या दिल्यात पहा, तर कर्करोगाचे प्रकार आणि त्याचं व्यावहारिक नाव याच्या या ठिकाणी आपल्याला जोड्या दिल्या आहेत. मग पहिली जोडी काय दिली पहा, संयोजी ऊतीचा कर्करोग सार्कोमा, जोडी बरोबर आहे. लसिका पेशींचा कर्करोग लिम्फोमा, ही जोडी सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर अभिस्तर ऊतीचा कर्करोग त्याला काय म्हणतात? कार्सिनोमा, म्हणजे ही जोडी सुद्धा बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 की वरीलपैकी एकही जोडी चुकीची नाही. हे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. ठीक आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, संयोजी ऊतीचा जो कर्करोग असतो त्याला काय म्हणतात? तर त्याला सार्कोमा म्हणतात. लसिका पेशीच्या कर्करोगाला काय म्हणतात? लिम्फोमा म्हणतात. आणि अभिस्तर ऊतीच्या कर्करोगाला काय म्हणतात? कार्सिनोमा म्हणतात. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय होतील, आपले येणारे जे नवीन व्हिडिओ आहेत, आता आपण तुम्हाला माहिती आहे दररोज एक महत्त्वाचा असा व्हिडिओ घेत असतो. मग ह्या लेक्चरची तुम्हाला काय होईल, सगळ्यात आधी नोटिफिकेशन येईल, लिंक येईल. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 9 नंबर. काय विचारलंय? कर्करोगाच्या उपचारासाठी खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरली जाते असं विचारलं. आता काय विचारलं बाबा की कर्करोगाच्या उपचारासाठी कोणती उपचार पद्धती वापरली जाते? मग बघूया. जीन थेरपी वापरली जाते, रेडिएशन थेरपी वापरली जाते, हार्मोन थेरपी वापरली जाते. मग इथं आपलं उत्तर काय असेल, तर पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपलं उत्तर असणार आहे. मग ह्या सगळ्या थेरपी कशासाठी वापरल्या जातात? तर कर्करोगाच्या म्हणजेच कॅन्सरच्या उपचारासाठी वापरल्या जातात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 10 नंबर सुद्धा या ठिकाणी आहे बघा. काय विचारलंय? खालीलपैकी कोणत्या विषाणूमुळे स्त्रियांमध्ये गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग होतो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मग कशामुळे होतो हा? तर HPV हा जो विषाणू आहे याच्यामुळे स्त्रियांमध्ये गर्भाशय ग्रीवेचा किंवा गर्भाशयाचा कर्करोग होतो. ठीक आहे. पुढचा 11 नंबर बघूया. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. आता इथं अयोग्य विधान म्हणजे पुन्हा कोणतं विधान? तर जे विधान चूक आहे हे विधान आपल्याला ओळखायचं आहे. मग पहिलं विधान काय दिलं बघा, रंग आंधळेपणा हा अनुवंशिक रोग आहे. पहिलं विधान बरोबर आहे. रंग आंधळेपणा हा काय आहे? अनुवंशिक रोग आहे. दुसरं बघू, लिंग गुणसूत्राच्या जनुकाच्या अभावामुळे हा रोग होतो. हे विधान सुद्धा बरोबर आहे. तिसरं बघूया, रंग दिसण्यासाठीचे जनुक हे X गुणसूत्रावर असतात. हे विधान सुद्धा बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय येईल? वरीलपैकी एकही नाही हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ठीक आहे. वरीलपैकी एकही विधान काय आहे? अयोग्य नाही. मग लक्षात ठेवायचं, रंग आंधळेपणा हा कसा रोग आहे? तर हा अनुवंशिक रोग आहे. कशामुळे होतो? तर हा लिंग गुणसूत्राच्या जनुकाच्या अभावामुळे होतात. अभाव म्हणजे काय? तर त्याचा कमतरता. ठीक आहे. त्याच्यानंतर रंग दिसण्यासाठीचं जनुक हे कोणत्या गुणसूत्रावर आधारित असतं? तर हे X गुणसूत्रावरती आधारित असतं. हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. हिपेटोमा म्हणजे पुढं डॅश डॅश असतंय किंवा हिपेटोमा म्हणजे काय असं असतंय? मग हिपेटोमा म्हणजे काय? तर यकृताचा कर्करोग म्हणतात. याला काय म्हणतात? यकृताचा कर्करोग. त्यालाच काय म्हणतात? हिपेटोमा म्हणतात. ठीक आहे. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचा 13 नंबर. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायला सांगितली. या ठिकाणी पुन्हा काय दिलंय? कर्करोगाचे अवयव दिलेत आणि त्याचं व्यावहारिक नाव दिलंय आणि याची आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे. ठीक आहे. मग त्वचाच्या कर्करोगाला काय म्हणतात? मेलानोमा म्हणतात. जोडी बरोबर आहे. हाडाच्या कर्करोगाला काय म्हणतात? ऑस्टिओस्कोर्मा म्हणतात. ही जोडी सुद्धा बरोबर आहे. रक्तवाहिन्यांच्या कर्करोगाला कोंड्रॉम ही जोडी चुकीची आहे आणि चरबयुक्त ऊतीच्या याला लायपोमा म्हणतात. मग चुकीची जोडी कोणती आपली? पर्याय क्रमांक 3 ही चुकीची आहे. म्हणजे आपलं उत्तर किती असेल? पर्याय क्रमांक 3 हेच आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा 14 नंबर. खालीलपैकी कोणत्या रोगाच्या उपचारासाठी इन्सुलिन थेरपी? आता बघा, इन्सुलिन म्हटलं
की लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे की बाबा ह्या माणसाची काय झाली, साखर कमी झाली. मग काय, कोणता रोग असतो, मधुमेह. ठीक आहे. पुढचा प्रश्न, साखर जास्त झाली की काय होतं, किंवा इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं की मधुमेह हा रोग होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणत्या रोगामध्ये लिंग गुणसूत्राच्या जोडीऐवजी एकच लिंग गुणसूत्र असतं. मग कोणत्या रोगामध्ये असतं, तर त्यालाच टर्नर सिंड्रोम म्हणतात. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. या ठिकाणी काय असतं, लिंग गुणसूत्राची जोडी नसून काय असतं, फक्त एकच लिंग गुणसूत्र असतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 16 नंबर, रुबेला या रोगात कोणता अवयव बाधित होतो. मग रुबेला रोगामध्ये कोणता अवयव बाधित होतो, तर या ठिकाणी मानेच्या ग्रंथी बाधित होतात. त्या ठिकाणी काय आलेली असते, सूज आलेली असते. पुढचा प्रश्न बघूया 17 नंबर, खालील विधाने अभ्यासा. काही विधानं दिलेत आणि हे आपल्याला अभ्यासायला सांगितलेत. अतिशय महत्वाची विधान आहेत. मग पहिले विधान काय दिले पहा, रक्तगट ABO याचा शोध लँडस्टायनर यांनी लावला. विधान बरोबर आहे. ABO याचा शोध कोणी लावला, तर लँडस्टायनर यांनी लावला. त्याच्यानंतर रक्तगट AB चा शोध डिकास्टेलो व स्टर्ली यांनी लावला. हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर लाल रक्तपेशीवर प्रतिजन असतात. हे विधान सुद्धा बरोबर आहे. रक्तद्रवात प्रतिद्रव्य असतात. हे विधान सुद्धा बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय येईल, ABCD सगळेच योग्य. हे आपलं या ठिकाणी उत्तर येईल. ठीक आहे. महत्वाचं आहे, स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि पुन्हा पुन्हा वाचत चला. ठीक आहे. 18 नंबर, खालीलपैकी कोणत्या रक्तगटात कोणतेही प्रतिद्रव नसते. आता काय विचारले बाबा, की कोणत्या रक्तगटामध्ये कोणतंही प्रतिद्रव नसतं, असं या ठिकाणी विचारलेलं आहे. मग कोणत्या गटामध्ये नसतं कुठलंही प्रतिद्रव, तर रक्तगट AB मध्ये कुठलंही प्रतिद्रव्य नसतं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय विचारलंय, रक्तगट O मध्ये खालीलपैकी कोणते प्रतिद्रव्य असते. 19 नंबरचा आपला प्रश्न आहे. मग कोणतं रक्तद्रव असतं O मध्ये, तर प्रतिद्रव A व B हे दोन्ही असतात O या रक्तगटामध्ये, आणि AB रक्तगटामध्ये कोणतंही प्रतिद्रव नसतं. ठीक आहे. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. 20 नंबर, आता इथं काय विचारलं बघा, रक्तगट O मध्ये खालीलपैकी कोणते प्रतिजन असते. आता बघा फरक लक्षात ठेवा, दोन्ही प्रश्न वेगवेगळे आहेत. तुम्हाला एका स्क्रीनवरती दोन्ही प्रश्न दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. 20 नंबरचा आपला प्रश्न आहे बघा. इथं काय विचारलं आपल्याला, प्रतिद्रव. ठीक आहे. काय, प्रतिद्रव विचारलंय, आणि इथं काय विचारलंय, प्रतिजन विचारलंय. मग O रक्तगटामध्ये काय, कोणतंही प्रतिजन नसतं, आणि प्रतिद्रव कोणतं असतं, तर A व B हे प्रतिद्रव असतं. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवायचा आहे. प्रतिद्रव विचारलं तर AB येईल, प्रतिजन विचारलं तर कोणतंही प्रतिजन नसतं. कोणत्या रक्तगटामध्ये, तर रक्तगट O मध्ये. म्हणून याला काय म्हणलं जातं, की बाबा कुणालाही रक्त देईल असं याला रक्तगट म्हटलं जातं. ठीक आहे. सर्वग्राही असं काहीतरी म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 21 नंबर, खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. आता अयोग्य म्हणजे कोणतं, चुकीचं विधान ओळखायला सांगितलं. बघूया पहिलं विधान काय आहे, RH फॅक्टर म्हणजे लाल रक्तपेशीवर असणारा D प्रतिजन होय. विधान काय आहे, बरोबर आहे. दुसरं विधान बघू, RH फॅक्टरचा शोध कार्ल लँडस्टायनर व विनर यांनी लावला. हे विधान सुद्धा बरोबर आहे. तिसरं विधान बघू, ज्याच्या रक्तात D प्रतिजन आढळते ते रक्त RH निगेटिव्ह असते. हे विधान चुकीचं दिलंय. का चुकीचं दिलंय, तर ते रक्त काय असतं, RH पॉझिटिव्ह असतं. ठीक आहे. पॉझिटिव्ह असतं ज्याच्यामध्ये आढळतं त्याला. ठीक आहे. ते पॉझिटिव्ह असतं, त्यांनी तिथं निगेटिव्ह दिले, म्हणून विधान आपलं 3 चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हेच आपलं उत्तर असणार आहे, कारण आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीचं विधान त्यांनी काय केलं होतं, ओळखायला लावलं होतं. पुढचा 22 नंबर महत्वाचा प्रश्न, एका वेळी जास्तीत जास्त किती रक्तदान करता येते. तर किती रक्तदान करता येते, 300 मिली रक्तदान करता येतं. काही ठिकाणी 350 मिली सुद्धा आहे. परंतु आता इथं जो प्रश्न विचारला होता आपल्याला, याच्यामध्ये 350 मिली ऑप्शनच नव्हता, म्हणून 300 मिली हे उत्तर काय आहे, करेक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 23 नंबर, 2 रक्तदानामध्ये खालीलपैकी किती कालावधी राखणे गरजेचं असतं. मग 2 रक्तदानामध्ये किती अंतर राखू शकता तुम्ही, कमीत कमी 3 महिन्याचं अंतर या ठिकाणी ठेवावं लागतं. ठीक आहे. म्हणजे वर्षामध्ये 4 वेळेस तुम्ही रक्तदान करू शकता. पुढचा प्रश्न 24 नंबर, खालीलपैकी कोणत्या निदान तंत्रात शरीराच्या कोणत्याही भागाला भेदू शकणाऱ्या चुंबकत्व तसेच रेडिओ लहरींचा उपयोग करून शरीराच्या विविध अवयवांची प्रतिमा तयार केली जाते. मग कोशामध्ये, तर MRI मध्ये. ठीक आहे. कशाचा वापर केला जातो, चुंबकत्व तसेच रेडिओ लहरीचा वापर करून शरीराच्या
वेगवेगळ्या अवयवाची काय केली जाते, या ठिकाणी कॉम्प्युटरवरती प्रतिमा तयार केली जाते. ठीक आहे. 25 नंबर, प्रथिनांच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? प्रथिनांच्या कमतरतेमुळे काय होतो? सुजवटी हा रोग होतो. महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न, खालीलपैकी जीवनसत्व अ चा पूर्व घटक कोणता आहे? खूप महत्वाचा आहे आणि परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. उत्तर येत नसेल तर तसं सांगा. प्रश्न आपण काय करू, उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा घेऊ. ठीक आहे. सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला सुद्धा कमेंटमध्ये सांगत चाल. ओके, धन्यवाद.